सुप्रभात मंडळी. सकाळी सकाळी आज जिमची मी ताकद लावून राहिलेली आहे, म्हणजे बाहेर काही जिमला जाता येत नाही, त्यामुळे म्हटलं घरीच आपण टेस्टिंग करून पाहावी स्वतःच्या बॉडी. आणि भरपूर जण मला पाहिल्यानंतर मला अंडर एस्टिमेट करतात, म्हणजे माझ्या बॉडीनुसार, की ही आहे चवळीची शेंग, तर हिच्यामध्ये कायच ताकद असणार. तर एवढंच सांगून देते की डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ अ कॉमन मॅन. तर या वेळेला मला फक्त आणि फक्त शाहरुख खानचा हाच एक डायलॉग आठवतो. आणि बाय द वे तो सिलेंडर ना खाली होता, तर त्याला जागेवर ठेवत होते आणि सकाळी उठले की रोजचे घरचे हेच कामं राहतात. आणि मला एक सांगा, तुम्ही सुद्धा हे गोष्ट रिलेट करता का? म्हणजे पेपर वाचतो एक आणि त्या पेपरला गुंडाळतो. प्लीज मला ना कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आज काय मला पेपर वाचायला मिळाला नाही, म्हणजे वेळ नाही मिळाला, त्यामुळे मी उभ्याच हेडलाईन्स. आणि त्याहून मला ना एक कन्फ्युजन नेहमी असतं की रोजच्या रोज हे राखाने आम्ही पुसतो, पण तरीही रोजचा धूळ यावर येतेच कुठला? आणि बाहेरच्या पूर्ण धुळाला काय आमचंच घर दिसतं का, की यांच्या घरी जावं आणि वस्तूंवर बसून जावं? आणि सायंकाळ होत नाही की परत घरातली झाडून बिडू काढायचं. म्हणजे मला ना आज असं वाटत आहे की मी पूर्ण ब्लॉग मध्ये झाडू, पोछा, कटका हे सगळं करते की काय. पण इथे माझं घाईघाईने झाडू करणं सुरू आहे, कारण आज आहे सोमवार व 4. तर आपल्याला जायचं आहे सोमवार मार्केटमध्ये. तर कार्टीच्या डिमांडवर मी इथे तिला बांगडी लावून दिली. बाय म्हटलं मला डिस्टर्ब करून. आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो मार्केटमध्ये. तर इथे हे आलू जरा बरे दिसले आणि इथे आज गर्दी जरा कमी दिसली. म्हणजे बरं झालं म्हटलं की धक्काबुक्की मधले आपले काम काही बरे नाही आहेत. आणि आज आलू आणि कांदे स्वस्त होते, पण बाकीचा पूर्ण भाजीपाला आज जरा महागच वाटला मला. आणि फणस तर मला अजिबात आवडत. आणि घरात ना आता काही नवीन करायला उरलेलं नाहीये असं वाटतंय, म्हणून आम्ही दोघी माता पुत्री इथे आम्ही एक्स्ट्रा दिमाग लावलेला आहोत. म्हणजे माझी कार्टी अर्धा दिमाग आणि मी त्याहून दीड दिमाग. आता माझा टकलू हैवान तिची सायकल चालवत होता आणि त्यामागे तिने तिच्या बाहुलीला ठेवलं आणि मी हे त्याहून कलिंदर तिला त्या बाहुली सोबत बांधूनच दिलं. आता बाई म्हटलं चालवत. आणि त्यानंतर बाजारातून आणलेलं सगळं भाजीचं मी बॉक्स मध्ये भरलं त्यांच्या जागेवर. आणि आज आहे स्पेशल पेवंडी आंबा, म्हणजे तुमच्याकडे याला काय म्हणतात माहिती नाही, पण आमच्याकडे पेवंडी आंबा म्हणतात. तर इकडे मी फ्रीज मध्ये ठेवायला गेले आणि फ्रीज मध्ये ठेवताना तर नाही, पण नंतर मला लक्षात आलं की यार फ्रीजच्या लाईटला काही झालंय का? नाही म्हटलं, फ्रीजच्या लाईटला काहीच नाही झालेलं आहे. इकडे लाईटच गेली आहे, म्हणजे ऑलरेडी इकडे तपत आहे आणि आता लाईट सुद्धा गेली आहे. माहिती नाही उन्हाळ्याचा लोड शेडिंगचा प्रॉब्लेम कधी संपणार.